पाठीमागे सारखा थोडे पत्रकाराला डिस्टर्ब करू नका. इकडून इकडून साहेब इकडून इथे येऊ नका, बस पाहिजे पुढे येऊ नका. अरे दादा तुम्ही पुढे काय करणार जाऊन? अरे एक मिनिट महाराज खाली बसा. खाली बसा आपण खाली बसा. अरे महाराज महाराज खाली बसा ना. महाराज खाली बसा ना. महाराज म्हणता सर बटन दाबून तरी पण तो चालत स्कूटीवर बसून हॉस्पिटलला गेला. हॉस्पिटलला जाऊन स्वतः चर्चा झाली माझी, ॲम्ब्युलन्स मध्ये चर्चा झाली. ऑपरेशन करताना डॉक्टरला स्पष्ट म्हणतो फास्ट ऑपरेशन करा नाही तर मी मरण. एवढं बोलते सगळं जी घटना झालेली सगळी मला त्यांनी सांगितली स्वतः. हा सोबत हॉटेल उमेश मानेचा काय असं जमिनीमुळे काय केलं आलंय किंवा त्याचे उमेशवर आरोप समजा जमिनीतून हटवून लावायचं आणि त्याची जमीन त्याची आपल्या भावाची 4 वर्ष उमेश कंटिन्यू आपल्या घराकडे उमेश कंटिन्यू उमेश माने प्लॅनिंग केलं. अख्ख्या गावाला स्टेटस ठेवला की जे येणार नाही ह्या लढाईमध्ये मारण्यासाठी म्हणजे त्या गावकऱ्यांचा कदमवाडी गावकऱ्यांचा उद्देशून केलं की नाही आला तर उद्देशून गावाला आव्हान केलं. आव्हान करून जे सूर्यजवळ त्याचा जे सासरा आहे रामेश्वर गायकवाड म्हणून त्यांनी स्वतः गाडी भरून प्लॅनिंग करून हातेर लावून येऊन कदमवाडी फाट्यावर गाड्या लावल्या सगळ्या आणि त्यांनी सगळे सोने जवळचा तर थांबून गाड्या साईडला ठेवून चालत आपलं हॉटेल आणि टाकळी फाटा 100 मीटर अंतर तिथून सगळे प्लॅनिंग चालत येऊन त्यांनी आले की उमेशवर अटॅक केला उमेश मानेवर. मग हा तिथं सोडावा सोडी करायला गेला
हे सगळे तिथून पळायला लागले कारण मॉब भरपूर होता ना. आणि इकडे समोर आल्यानंतर आता सोडवताना प्रतिकार थोडा करतच नाही. त्यांनी डायरेक्ट काढून काढलं की त्यानं असंच धरलं आणि पळत आला. पळत तसंच स्कूटीवर बसून ह्यालाच धरून ह्याला उमेश पळून गेला. त्याला मी मारलं आणि चांगलं त्याच्या हल्ला पळून गेला. माझे सगळे चुलत भाऊ तिथं स्पॉटवर येतात बघायला. लहान एवढ्या पुढे तरी काय करणार. सगळंच त्यांनी ठरूनच केलं ना. ठरून प्री प्लॅनिंग करून केलं सगळ्या गावाला आव्हान करून हे करून. आणि हे पाठबळ दिल्यामुळे झालंय. तुम्ही टाकळीमध्ये कोणाला विचारा की कदमवाडी आपल्या असं टाकळी गावाला चुका पण ओलाडणार नाही. आणि त्यांनी एवढं हे पण केलं नाही. सुनी जवळ प्री प्लॅनिंग करून आले ते सगळं सांगून बोलून सगळं ठरूनच आले होते. सुनी जवळवाले ते गाड्या करून त्याच्यातले 2 जण कर्मचारी आहेत कारखान्यात. हा कारखान्याचा दीपक परसराम कदम म्हणून तो एक कारखान्याचा कर्मचारी. तो गायकवाड म्हणून गोडवान किपर. हा गोडवान किपर ती पण माहिती मिळाली. आता परत माझ्यावरच साहेब परत ते कटकाळासन रचायला लागलेत की मी हे करायलो. रात्री एक जणाला साक्षीदाराला त्यांनी प्रेशर करण्याचा प्रयत्न केला इकडे मार्फत. मला पण चालू आहे की कुठेतरी खोट्या गुन्ह्यात अडकायचं. मी माझ्या भावासाठी न्याय मागतोय साहेब. आणि परत आम्ही खेळ चालू करायलेत माझ्या बरोबर. घाबरायला नाही पण साहेब शेवटी मी न्यायाच्या भूमिकेत आहे. मी काय आपला गेला तुमच्यावर काय काय आणि आम्ही त्या डोळ्यान दूध बस प्यायलो कुणावरही कसं निघू द्यायला. त्याचा सपोर्ट करत होतं तर मारतच नव्हतं. त्यांची हिंमतच नाही साहेब इथे येऊन ती करायची. त्याला बळ दिल्याशिवाय शक्यच झालं नाही गोष्ट. कुणालाही माहिती विचारा त्या गावची टाकायचं काही कधीच वाद नाही विवाद. आणि कधी त्यांनी शब्दही मोडला नाही कोणाचा. हे सगळं ठरवून केलंय. त्यांना पाठबळ दिल्यामुळेच हे एवढं त्यांच्यात ताकद आली नाही इथपर्यंत करू शकलो होतो. काय तब्येत होती भावाची साहेब माझ्या. एवढं सगळं होऊन स्पष्ट बोलत होता तो. इथनं चाकू घुसून इथून इतकंच राहिलं होतं पाठीमागं. डबल ऑपरेशन झालं असं बोललं. इकडनं पण असं हे शिवलं इकडनं पण शिवलं. आणि उठून परत शुद्धीवर आलाय तो. शुद्धीवर येऊन माझ्याशी असं बोलण्याचा प्रयत्न केला फक्त आवाज येत नव्हता. ऑपरेशन झाल्यानंतर हा ऑक्सिजन वगैरे लावलेला होता. बीपी वगैरे स्टेबल झाला. आणि ते जास्त त्याला त्रास व्हायला म्हणजे डॉक्टर आणि तो हालचाल करायला म्हणजे कमरेला बघून घ्यावं लागेल म्हणजे तो हालचाल केलं. त्याच्यानंतर जी बीपी लो होत गेला परत अंत झालं तसं. तुमच्या साक्षीदारावर दबाव टाकतात याची तक्रार नाही घेते. मी अर्ज केला. आता डीवायएसपी ऑफिसला गेलो होतो. 2 अर्ज केलेत. एक जण माझा सारंग भाऊला विचारा. मी तिथं डीवायएसपी ऑफिस समोर आहे. त्याचे काही कार्यकर्ते माझ्याकडे असे खुन्नस देऊन बघतात असं असं करून. मी ओळखलं नाही पण ते सारंग भाऊने स्वतः बघितलं. तिथं माझ्या बरोबर आले होते ते. कोण होतं काही उमेश मानेवर पण प्रचंड दबाव. उमेश माने जो आहे त्याच्यावर पण दबाव आहे. तो पण कुटुंबासोबत थोडा सकाळपासून डीवायएसपी ऑफिसला आमची भेट झाली. त्यालाही आधार दिला पाहिजे. आता बाहेर गेला त्याच्याकडे पण जायचं होतं. तो नाहीये. तुम्ही मिसेसला घेऊन काय बोल कुटुंबाचं म्हणणं आहे तुम्ही ऐकून घेतलंय ते त्यांच्या काय म्हणणं केस देताना अशी दिली की तो सोडवायला गेला आणि त्याला बरोबर जाणीवपूर्वक मारायचं. जाणीवपूर्वक मारणार सोडवताना
जी परिस्थिती निर्माण झाली, त्याच्यात काय आपण काहीच नाही मला बचाव करण्यात आलं होते, हात सोडवायला गेला होता. आपण ऍडव्होकेट वगैरे कोण बोलावले त्यांचे अर्ज लागेल मला. हा तर मला एक वकील पाहिजे, अर्ज पण करतो आम्ही. कोण तुम्हाला वकील पाहिजे? आनंद सिडकी म्हणून एकदा बाकी करून सहकार्य करण्यासाठी. बघा म्हणजे सगळा विषय आणखी एक आरोपी पकडायचं राहिलेलं आहे. त्यांचे सगळे आज सकाळी बोललो त्या आरोपीला मागच्या 6 तासाला चालू आहे. तपास काय अटक करून करा ना म्हणून ते नुसतं असं मन समाधान करतायत आणि काहीच करत नाही, नुसतं बोलण्यातच ऍक्शन असं घ्यायला पाहिजे. खिडकींची नेमणूक पुढे काही सहकार्य करेल. CDR येते काढा म्हणला तर म्हणतात तुम्ही नंबर द्या, आपण नंबर द्यायची काय CDR काढायचं. ज्यांचं काम म्हणजे त्या आरोपीच्या ह्याच्यावर कोणाचं आलं तुम्ही CDR काढा म्हणते, तुम्ही नंबर आम्हाला द्या, आम्हाला माहिती आहे कोणाचे नंबर. हां मग तुम्ही रिक्सर घ्या ना मागून कोणाचं कुठं नाही कुठं ह्याच्यावर CDR वर तुम्हाला कळतंय कोण आम्ही सांगतो की कोणाचा नंबर आहे काय. सकाळी वगैरे डिवाइस कळत नाही आणि त्या कमिटीमध्ये वाईट लोक नेमले. त्या दिवशी म्हणलं होतं तुमच्या मान्य 5 लोक एक तर त्याच्यामध्ये सकाळी ते एक नाव आले सकाळी 7ला दारू ते म्हणले, मग त्याला काढून टाकले म्हणले आम्ही. परत जी नावं द्यायची ती द्या म्हणले, ते तुम्ही बोला भाऊ थोडं. अधिकारी तिथं आज काल रात्रीच हँडओव्हर केले त्यांनी. सरकारी वकील सरकारकडनं सरकारकडनं 400 दाखल व्हायच्या अगोदर उद्याच्या डेटमध्ये अगर सोमवारपर्यंत त्या वकिलाला अधिकृत राहिलेले आरोपी अरेस्ट करण्यासाठी सर्व समाजानं प्रेशर केल्याशिवाय अरेस्ट होणार नाहीत साहेब. बरोबर आहे. त्यांना म्हणलं अटक करायचं म्हणतं नाही मी चौकशी बघतो डायरेक्ट मी ह्या भाषेत बोलतो ते समाधान करतो. काय बल काय पाहिजे मागणी केली होती तुम्ही सभागृहात, त्यानंतर आता भेट घेताय. कैलासवासी विलास घुले यांच्या खून झाल्यानंतर त्यांच्या परिवारात सांत्वनपर आज मी या ठिकाणी भेट द्यायला आलो. त्यांनी जी परिस्थिती सांगितली त्या परिस्थितीच्या अनुरूप चौकशी होऊन सर्वच्या सर्व आरोपी अटक होणं हे खऱ्या अर्थानं आज या कुटुंबाची पहिली मागणी आहे. खरं तर ही घटना एसटी समाजातला एक उमेश माने याला मारण्यासाठी काही लोकांनी ठरवून येऊन गावकरी हॉटेल जे घुलेंचं आहे तिथं त्याला मारहाण करायचं चालू केलं. त्या उमेश मानेला एकट्याला मारतायत म्हणून गावकरी हॉटेलचा मालक विलास घुले ते भांडण सोडवायला गेला. तिथं मात्र उमेश माने ला बाजूला ठेवलं आणि विलास घुलेची निर्गुण हत्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या घटनेमध्ये आतापर्यंत पोलिसांना विचारलं तर 9 आरोपी अटक केलेले आहेत. पण पोलिसांनी
एक आरोपी आणखीन अटक केला नाही, तो पोलिसांचा का लाडका आहे हे तर मला ज्या व्यासपीठावर बोलायचं ते बोलेल. पण 302 मध्ये एका आरोपीला अटक होत नाही का, तर त्याची वेगळी तपासणी चालू आहे. म्हणून का पोलिसांना या एका व्यक्तीला या सबंध केसमधून बाहेर काढायचं आहे, त्याच्यासाठी त्याला बाहेर ठेवलंय. जे काही साक्ष आहेत, जे पुरावे आहेत, ते नष्ट करण्यासाठी या 302च्या आरोपीला बाहेर ठेवलंय का, हा माझा पहिल्यांदा पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे. तपास योग्यरित्या चालू आहे. 9 जण अरेस्ट झालेत. मग या एक व्यक्तीला अरेस्ट करण्यासाठी पोलीस का धजावतीये? तो मोठ्याचं लेकरू आहे म्हणून? आमचं इथं वैयक्तिक कुणाशीही दुश्मनी नाही, जातीपातीचा धर्माचा विषय नाही. विषय इथे गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. आणि ते जर त्या गुन्ह्यात सामील असतील, जसं 9 जणाला अटक केलं तर 10व्याला सुद्धा अटक करावीच लागेल. त्यांना मोकळं का सोडलंय? आता भीती ही आहे की जो एक आरोपी बाहेर आहे, जो मोकळा आहे, त्यांनी जर साक्षी, पुरावे, एव्हिडन्स जे काय आहे ते टॅम्पर केले तर यातनं बाहेर काय येणार? म्हणजे आमचा आता पूर्णपणानं पोलिसांवरती असा संशय आहे की त्यांना या प्रकरणात एका आरोपीला वाचवायचं आहे म्हणूनच ते अटक करत नाही. पण आज इथं उपस्थित सर्वांच्या साक्षीनं सांगतो की पोलिसांना सुद्धा त्या आरोपीला अटक करावी लागल. एवढ्या ताकदीनं आम्ही सुद्धा आता रस्त्यावर उतरू. आम्ही सुद्धा शांत बसणार नाही. एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय, एका गुन्ह्यात एकाला एक न्याय, एका दुसऱ्या गुन्ह्यात एकाला एक न्याय, वेगवेगळ्या प्रकारे. आतापर्यंत या बीड जिल्ह्यात 22 खून झालेत. दुर्दैव या बीड जिल्ह्याचं की पोलीस प्रशासन, काम करणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यापासून ते पोलीस अधिकाऱ्यापासून डीवायएसपी पासून फक्त एसपीला अन्नाव लावायचा अधिकार आहे. बाकी कुठल्याही पोलिसाला अन्नाव लावायचा सुद्धा अधिकार नाही. हे देशभरात कुठल्या जिल्ह्यात नसेल, ते आपल्या बीड जिल्ह्यात. आणि हे दुर्दैव आहे. आम्ही या ठिकाणी पूर्णपणानं सामाजिक सलोखा जपून तशा पद्धतीचं कुठलंही कुणाचंही मन न दुखवता, कारण इथं तुम्ही ऐकलं असेल की या टाकडीचे आणि कदमवाडीचे किती चांगले, प्रत्येक माणसाशी, प्रत्येक घराशी संबंध किती चांगले हे टाकळीकरांना माहिती आहे आणि कदमवाडीलाही माहिती आहे. मारायला दाखवायचं एकाला आणि खून करायचा एकाचा. आणि याचा सूत्रधार नेमका अनेक जणांनी साक्ष दिली आहे, पण त्यांना ती साक्ष पटत नाही पोलिसांना. मग नेमकी कुठली साक्ष पोलिसांना पाहिजे? या बाबतीत आम्ही हे प्रकरण अतिशय गंभीर्याने घेतलंय. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच ही घटना घडल्यानंतर मी स्वतः सभागृहामध्ये हा मुद्दा काढला. या मुद्द्यावर अतिशय प्रखरपणे मी सभागृहात भांडलो. आणि आता राहिलेला एक आरोपी, तो कुणाचाही असो, मला देणं घेणं नाही, कुठल्या जातीपातीचा असो, कुणाच्याही जवळचा असो, घेणं देणं नाही, पण न्याय हे सगळ्याला सारखा असला पाहिजे. आणि तो न्याय सगळ्याला सारखा मिळावा म्हणून पुन्हा एकदा मी विधानसभाचं अधिवेशन पावसाळी चालू आहे. सोमवारी पुन्हा हा विषय सदनामध्ये येणार आहे आणि तिथं मात्र तिथंही मी स्वस्थ बसणार नाही. एका आरोपीचे लाड का, हा माझा प्रश्न आहे. हे सुद्धा माध्यमांनी आता आपल्या माध्यमातून विचारणं गरजेचं आहे. आजपर्यंत सभागृहात सुद्धा मी कुणाचं नाव घेतलं नाही, कुठल्याही आरोपीचं नाव घेतलं नाही. ज्याचा खून झाला त्याचंच फक्त नाव घेतलं. आणि आमच्या सगळ्यांची इच्छा आहे
शेवटपर्यंत याच्या जे जे